अक्सर Look at the HP. इमेजिन नहीं कर सकते आप, बहुत हार्ड है। देख सकते हैं आप स्ट्रेट जाना पड़ेगा, बहुत बहुत हार्ड। ग्रिप भी नहीं है। देख सकते हैं कितना स्ट्रेट रास्ता है। अगर पैर इधर उधर फिसल गया तो देख सकते कितना नीचे, सीधा गिर ही जाएंगे। इसलिए जितना सावधानी बरतेंगे उतना अच्छा है। देख सकते हैं देखिए कितना स्ट्रेट है। बहुत प्रॉब्लम हो रहा है। Can you imagine? अभी आधा रास्ता भी दे रहा है, खाली आधा। देख सकते हो आप। अकेला ही जंगल में बैठा हूँ। यहाँ पे तो कोई दूर दूर तक अब नजर ही नहीं आ रहा है कोई। अकेला ही हूँ। ये देख सकते कितना घना जंगल है। चलो तो थोड़ा सा ही रह गया है, एक आधा घंटा लगेगा। यहाँ से खड़क वासला दिख जाएगा अगर आप क्लियर देखोगे तो। सब लोग अलग जगह से जाते हैं, अलग रास्ता है, लेकिन मैंने थोड़ा सा डिफिकल्ट रास्ता चुना है। देख सकते हो आप कैसा भयानक है ये दृश्य। चलो आ ही गया आखिरकार।
आणखी काय आवडतं तुला? दगडात चढायला, दरी बघायला. बरं आज काय सांग बरं. आज 4 तानाजी मालुसरे आणि शिवाजी महाराजांनी गड जिंकलेला. पण तानाजी मालुसरे चलो तो हो गया अभी. पाठीवरती आलो. वन ऑफ द हार्डेस्ट स्ट्रीट. ये रोड है, बहुत ही खराब है, देख सकते हो. ये है छत्रपति शिवाजी महाराज का मौड़ा. फाइनली आ ही गए हम. अभी थोड़ा ही बचा है, 2 मिनट. छोटा चाहिए. पुणे मध्ये मग मिळून नाही. केस आपण आला फिरायला जायचं खुशी. कवर नाही बोलणार मी असे. मी बघायला असं बोलते ही मी नाही थांबतो असं. मी बघायला आलोय. काय की आलो ऐसे पकड. तू तिला एवढं वर्ष बोलला.
और पानी, ये मेरी सब्जी, चपाती और ये हम, और ये है दुविधा में फिर दुविधा में नाही, मैं एकटाच आहे. मी ऐसे खाने के लिए, बैठने के लिए. अपने हालात क्यों अभी मैं शॉर्टकट ले रहा हूँ. सो मुझे पहुंचने में थोड़ा सा दिक्कत है. देख सकते हो आप शिवकालीन तालाब भी देख सकते हो. ठीक है, इतने ही ऊपर. और फिर और यहाँ पर आगे पानी की विहीर पण भेटेल तुम्हाला. इथं हे पीने का कुआं, पानी वाला.
देख सकते हो वहाँ है हमारे तानाजी मालुसरे। पीने के पानी को पीने का पानी हम लेने जा रहे हैं। पीने का पानी म्यूट करता हूँ अभी 1 मिनट के लिए। हेलो ओ नादिर कर मैं वो सनसेट दिखता है ना उधर से जो वापस इधर रिटर्न ए तो सनसेट हवा पोइंटला त्याला माहिती आहे ये बे खाणार आहोत हे काय सोडली त्या खाली पडले पण कोळीवाड्यावरच्या लोकांनी गद्दारी केली हे ज्यावेळेस उदयभानाला समजेल, उदयभान कोळीवाड्यावरचा एकही माणूस जिवंत ठेवणार नाही। जसे मालुसरे आपल्या गावी जातील ना तशी कोळीवाड्यावरची लोक गावी जाऊ शकत नाही। का जाऊ शकत नाही? त्यांचं जन्मस्थान तिथे आहे, त्यांचं घरदार संसार तिथे आहे, त्यांच्या जागा जमिनी तिथे आहेत आणि हे सोडून जर कोणासाठी जायचं आपल्यासारखा माणूसही नाही जाणार, ते कसे जातील? एक विचार करा, तर कोळीवाड्यावरच्या लोकांनी सुद्धा एक विचार केला होता। काय विचार केला? मालुसऱ्यांना गडाबद्दल 2च शब्द सांगायचे, ते सांगितलं नाही ना, एखाद्याला मारतील, जिवंत नाही मारणार, थोडस मारतील, हाणून मारून प्रयत्न करतील विचारण्याचा। आया बहिणींना त्या ठिकाणी आपल्या पोळलेकरांना हात लागणार नाही। उदयभाना विचार करेल का? किंवा याची बायको आहे, याची आई आहे, बहीण आहे, किंवा मुलगा आहे, उदयभाना विचार करणार नाही, सरसकट कापून टाकेल। तुम्ही गद्दारी केली, गडावरती आमचा 1000 सैन्य मेलं, मी शत्रूला गद्दारी केली, शत्रूला फितूर झाला, उदयभान ह्या शब्दात बोलेल, मालुसरे या शब्दात बोलणार नाहीत। म्हणून त्या ठिकाणी खरी गोष्ट सांगतो, उदयभानाला हे सैन्य त्या ठिकाणी घाबरत होतं, म्हणजे ते सैन्य उदयभानाचंच झालं, कारण गडाचे चौकीदार होते ना, मग ते त्यामुळे उदयभानाला घाबरत होते। मालुसरेंना गडाबद्दल एकही शब्द मिळणार नव्हता। त्या ठिकाणी आता सगळ्यांचं झालं, सूर्याजी त्यांच्यामध्ये लहान, आता माहिती कुठून घ्यायची? युद्ध तिथं थांबवणं चुकीचं आहे। सूर्याजी म्हणतो, दादा मला 2 कडव्याचा वेळ दे, 2 कडव्यामध्ये कोळ्यांना पितूर करतो। आता सूर्याजी लहान म्हणल्यावर अरे बाबा आमचं चाललंय काय? बरोबर आहे की नाही? आमचं चाललंय काय? इथं पर्याय संपले थोड्या वेळाने, मग सूर्याजीला म्हणले आता काय म्हणतोय, काय म्हणलंय तुझं बघू आपण एकदा ट्राय करून, बरोबर आहे की नाही? सूर्याजी म्हणला घ्या गोंधळाचा वेश, गोंधळाचा वेश घेतला, कोळीवाड्यावरती जागरण गोंधळ केला आणि गडाची माहिती मिळाली। आता हे तुम्हाला एका शब्दात सांगितलंय, पण आधी सांगितलं ना तुम्हाला, तुकडे केले, माना उडवल्या, काही जरी केलं, कोळ्यांचे जीव जरी घेतले तरी गडाबद्दल एकही शब्द मिळणार नव्हता। ते कोळी जर सूर्याजीनं 2 कडव्यामध्ये फितूर केले तर तुम्ही मला सांगा, सूर्याजीचे शब्द एखाद्याच्या जीवापेक्षा जास्त होते, त्यांनी तेवढे टोचून बोलला होता, त्यामुळे गडाची माहिती मिळाली होती। इथून पुढे 5च मिनिटाचा इतिहास आहे, जेवढं शांत थांबलाय ना तसेच थांबलं तर अजून पुढची गोष्ट कळेल तुम्हाला। सांगतो 5 मिनिटाची माहिती सांगितल्यावर पोवाडा सांगणार आहे। पोवाड्यामध्ये थोडीशी मार्मिक भाषा आहे। कोणती भाषा आहे? मार्मिक, जी कोळ्यांना समजली नाही त्या मार्मिक भाषेमध्ये कोळ्यांना फितूर गेलं होतं। हे 5 मिनिटं माहिती देणार 2 मिनिटाच्या पोवाड्यात ऐकवेल तुम्हाला, तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, पोवाड्यामध्ये समजेल। आपल्याला कोळीवाड्यावरून एका कड्याची माहिती मिळाली। कड्याचं नाव काय माहितीये का? द्रोणागिरीचा कडा। आता लोक काय म्हणतात माहितीये का त्याला? त्याचं खरं नाव आहे तानाजी कडा, ज्याला आता लोक म्हणतात। काही लोक काय म्हणतात की त्याला घोरपडीचा कडा म्हणतात, घोरपड्यांचा कडा म्हणतात। घोरपडीचा कडा आणि घोरपड्यांचा हे 2 शब्द आहेत का? आता काही लोकांना माहिती आहे यशवंती नावाची घोरपड, बरोबर आहे की नाही? काही लोकांना माहिती आहे यशवंत घोरपड नावाचा माणूस होता, बरोबर आहे की नाही? लक्ष द्या, महत्वाचा भाग आहे, हे मी तुम्हाला पुस्तकातलं सांगत नाहीये।
काही लोक म्हणतात यशवंत नावाची घोरपड, त्या ठिकाणी काही म्हणतात यशवंत घोरपडे नावाचा माणूस होता. आता मी जर अजून काय बोललो, मी इथला स्थायिक आहे, मी लहानपणापासून इतिहास सांगतोय. आता तुम्ही बाहेरून काही लोक आले तर माझ्यावर विश्वास ठेवणार. मी जर एखादा तिसरा शब्द सांगितला, एखाद्याला सांगितला, शब्दातून ते पसरत जाणार. शब्दातून पसरणाऱ्या गोष्टीला आपण म्हणतो दंतकथा. बरोबर, समजलं का तुम्हाला? घोरपड किंवा घोरपडे नावाचा जो मावळा जो सांगितला गेलेला आहे तो पूर्णपणे दंतकथा आहे. आता मी तुम्हाला सांगतोय इथून आधीचा इतिहास, इथून पुढचा इतिहास कसं सांगतोय. आपण लिहितो पानावर, लक्ष द्या, आपण लिहितो पानावरती. ज्या गोष्टीमध्ये ठेवतो त्याला पुस्तक किंवा वही म्हणतो. बरोबर आहे की नाही? त्या काळात ताम्रपत्रांवर कोरलं जायचं जसे समोर आहेत, आणि ज्या गोष्टीमध्ये ठेवलं जायचं ना त्याला बखर म्हणतात. काय म्हणतात? बखर. तर आपल्या शेंडगावकर 2 बखरी आहेत. एक चित्रगुप्त बखर आहे, एक शेंडगावकर नावाची बखर आहे. 2 बखरींमध्ये काय उल्लेख आहे माहितीये का? ताना मालुसरेने द्रोणागिरीचा कडा वानराप्रमाणे मावळ्यांना कडा चढण्यास सांगितला, तो कडा चढून गडावर हल्ला केला. घोरपड नव्हती, घोरपडे नावाचा माणूस नव्हता, सगळे मावळे होते. कोणाचे नातेवाईक असतील, कोणाचे आता आपल्या लोकांमधले कोणाचे पूर्वज असतील, काही किंवा आमचं नाव होतं समजा तानाजी मालुसरे, आता इथं मालुसरे लोक आडनावाचे काय असतील, हा बाबा आमचे मालुसरे होते त्या काळामध्ये. असे जेवढे 500 सैन्य होते त्यातले अर्धे निम्मे सैन्य या कोळीवाड्यावरनं निघाले, द्रोणागिरी कड्याकडे पोहोचले, आणि तो कडा सर्व मावळ्यांच्या साह्याने सर झाला. हा उल्लेख आहे. वानर जसं चढू शकतं तसं मावळ्यांना चढायला सांगितलं आणि तो कडा सर केलेला आहे. तुम्हाला तरीही नाही वाटते? तुम्ही समोरचा ताम्रपत्र बघा, 3ऱ्या भागामध्ये स्पष्टपणे हा उल्लेख दिलेला आहे की घोरपड नव्हती, घोरपडे नावाचा माणूस नव्हता, वानराप्रमाणेच कडा सर केला, मावळ्यांनी गडावर हल्ला केला. तुम्हाला सांगतो, द्रोणागिरीचा कडा सर झाला, गडावर हल्ला चालला. तुम्हाला सांगतो, गडाचा सगळ्यात शेवटचा कोपरा कलावंतिनीचा बुरुज, मुलींची नाचगाणी चालू आहे. शत्रूचं सैन्य मुलींची नाचगाणी पाहण्यामध्ये नशेमध्ये गुंग आहे. नशेमध्ये गुंग असणारं सैन्य मालुसरेंनी काय केले? तलवार काढली. 350 पठाण मालुसरेंनी एकट्याने कापले. ज्या वेळेस मालुसरेने 350 पठाण कापले त्या ठिकाणी उदयभानाला जाग आली. आता मी इतिहासकार आहे, उदयभानाला कमी, मालुसरेंना जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला सांगतो, मी एक हिंदू आहे, पण मी अशा गोष्टींमध्ये जास्त विश्वास ठेवत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट इतिहासकाराची आहे ते आहे, माहितीये का? किंवा उदयभान काय चीज आहे, बरोबर आहे की नाही? पण हा इतिहास आहे, कोणाला कमी जास्त सांगून मी सांगायला मी काही शब्द घालूही शकतो, बरोबर आहे की नाही? उदयभान हा डोळे चोळा तुटला, वरती बाल्य किल्ल्यावर महालात झोपणारा उदयभान डोळे चोळा तुटला आणि मालुसरेंकडे धाव घेतली. अरे पहिलाच वार मालुसरेंच्या ढालीवर केला. एका वारातच मालुसरेंच्या ढालीचे 2 तुकडे केले, ढाल खाली कोसळली. पण त्यावेळेस आपला मावळा तरी कमी होता का? उदयभानाच्या हत्तीची ताकद, यालाच तर म्हणतात हत्तीची ताकद. आपला मावळा कमी होता का? अरे ढाल तुटली तर थांबला नाही. एक पर्याय असतो युद्धामध्ये, त्याला शरण जाणे म्हणतात. काय म्हणतात? शरण जाणे. शरण गेल्यावर शत्रूच्या मनावर असतं मैत्रीत ठेवायचंय का कैदेत ठेवायचंय. समजलं का तुम्हाला? मालुसरेंकडे पर्याय होता, कोणता पर्याय निवडला नाही, काय नाही. काय म्हणले? उदयभान लढतोय, मेलो तरी चालेल पण गड कोंढाणा जिंकल्याशिवाय माघार घेणार. उदयभान हा वार करतोय. मालुसरेंनी कमरेचा शेला काढला. काय केला? कमरेचा शेला काढला, हाताला गुंडवला. एक काय 4 शेले जरी गुंडवले, तुम्ही विचार करा, ज्या ठिकाणी तानाजीराव मालुसरेंची ढाल तुटते, कापडी शेला टिकेल का? फाटला, मालुसरेंच्या हातावर वार झाला. मागील साईडला तानाजी मालुसरेंचा हातही तुटला गेला. एका हातानं मावळा लढत लढत, एका हातानं आपला मावळा लढत लढत या ठिकाणी येऊन धारातीर्थ कोसळला. धारातीर्थ कोसळलेला आपला वीर योद्धा याला पाहून उदयभान गडबडला. उदयभानाला काय विचार आला? त्यांनी त्याच्या मनाने काय केलं? मालुसरेंचा अपमान काय केला? मालुसरेंच्या छातीत लाथ मारली आणि उदयभान या ठिकाणाहून पळू लागला. आता तुम्हाला सांगतो, इथून पुढे गनिमी कावा चालू झाला. गनिमी काव्या आधी तुम्हाला गनिमी कावा काय असतो ना हे तुम्हाला सांगतो. तुम्ही मला पहिलं उत्तर द्या. ज्या वेळेस मालुसरे धारातीर्थ कोसळले, आपले मावळे ज्या दोराने वर आले ना त्याच दोराने उतरून पळून चालले होते. समोर तुम्ही या ठिकाणी बघताय ना, जे धातूचं तुम्हाला सगळं आले, त्याच दोराने उतरून त्या ठिकाणी पळून चालले होते. मावळे पळून गेले, मालुसरे धारातीर्थ कोसळले. खेळ राहिलाय का संपलाय? पूर्णपणे खेळ संपलाय. मग तुम्हाला सांगतो, हरत आलेलं युद्ध, लक्ष द्या, हरत आलेलं युद्ध आणि संपत आलेला खेळ
जे पलटून जिंकतात त्याला गनिमी कावा असे म्हणतात. समजलं तुम्हाला? आपला खेळ इथं संपला, पलटला पुढे. आता तुम्हाला जर मी एखाद्या व्यक्तीचं नाव सांगितलं, काय सांगितलं नाव, तुम्हाला म्हणलं बा अशा नावाचा माणूस आहे, 5 मिनिटाने काय करणार आहे सांगा मला. सांगसाल का तुम्ही 5 मिनिटाने काय करणार आहे? पण उदयभानावर हल्ला झाल्यावर उदयभान काय करणार आहे हे गनिमी काव्यामध्ये सूर्याजीने मालुसरेंनी ओळखलं होतं. ही माणसं होती त्या काळामध्ये, यांचं डोकं तसं चालत होतं. वेळ आली तर उदयभान कसा पळेल, कुठे पळेल, मग यांनी गनिमी काव्य केला. गनिमी काव्यामध्ये हा विचार केला की उदयभान पुण्याकडे तर पळणार नाही. तुम्ही आला ना पुणे दरवाजानं, तोही गेला असता का नाही? पुणे दरवाजानं पळणार नाही, कारण की जरी या ठिकाणी शत्रूकडे गड कोंढाणा असला तरी पुणे प्रांत आपल्या स्वराज्यात होतं. स्वराज्यामध्ये असताना मोकळ्या भागात, इकडे काय बिल्डिंग आहेत तेव्हा तर मोकळंच रान होतं. मोकळ्या रानात जर पळताना दिसतोय त्याला जिवंत गाडला जातोय. त्यामुळे उदयभान पुणे दरवाजानं पळणार नाही. मग मन ओळखलं, पळणार तर कल्याण दरवाजानं. पण काय झालं, युद्धाला सुरुवात झाली ती मागं, तिकडून आपलं सैन्य, इकडून शत्रूचं सैन्य, समोरासमोर युद्ध चालू आहे. मागच्या भागामध्ये खेळ तर आपला संपला होता, सैन्य पळून चाललं होतं. पण तुम्हाला सांगतो, उदयभानाने कल्याण दरवाजा बघितला. उदयभानाने कल्याण दरवाजा बघितला. उदयभान पळतोय. अरे पळता पळता कल्याण दरवाजा दिसतोय. दरवाजा उघडायचा, पळून जायचा ज्यावेळेस विचार येतोय त्याआधी उदयभानाला एक आवाज आला. आवाज देण्यासाठी आहे का कोण तिकडं? सैन्य कुठे लढते आपलं? त्या भागामध्ये सैन्य इकडे लढते, तरी सुद्धा उदयभानाला आवाज आला. आवाज काय होता माहितीये का? अरे उदयभाना, अरे हिजड्याची अवलाद तुझी, माझा मुलगा रक्ताच्या दरवाजात पडून गेला, तू छातीत लात मारून पळून निघाला. अरे असलेली मत 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत चाल खेळ. अरे उदयभान चाल खेळू लागला. अरे उदयभानाच्या अंगावर झेप घेतली. अरे त्याला आडवा पाडला, त्याच्या छातीवर बसून 80 वर्षाचे म्हातारे शेलार मामा यांनी उदयभानाचा दाताने गळा पाडला. कल्याण दरवाजाच्या टेकडीवर ठार मारला आणि गनिमी काव्यामध्ये सहभागी होऊन तो खेळ पलटवला आणि गड कोंढाणा अर्धा निम्मा टाकला. उदयभानाला ठार केला. सूर्याजी पाहतो तर काय आपला भाऊ दिसत नाही. सूर्याजी खाल वर पळत आला. अरे दादा उठ, अरे दादा बोल काहीतरी, अरे दादा आपले माऊले पळू लागले. अरे सूर्याजी त्या ठिकाणी पाहतो तर काय आपला भाऊ बोले ना, आपला भाऊ आले ना. सूर्याजीला समजलं अरे आपला सक्का भाऊ आपल्याला सोडून गेला. सूर्याजी इथं रडत बसला नाही. सूर्याजीने कसला विचार केला नाही. कमरेला तलवार होती, तलवार काढली आणि परतीच्या दोराला गेला. परतीला लागलं होतं 60 सैन्य. सूर्याजीनं दोर कापला. बाकीच्या मावळ्यांना काय म्हणला, अरे आपला बाप या ठिकाणी रक्ताच्या थरव्यात पडून गेला, तुम्ही भागुबाई सारखे पळून निघाला. अरे गडाच्या कड्यावर उड्या फेकून मारण्यापेक्षा लढून मारा, नाही तर बांगड्या सड्या घालून गडाच्या कड्यावर उड्या फेकून मारा. भागुबाई शब्द सहजपणे ऐकण्यात काय वाटत नाही, पण मावळ्यांच्या हिशोबाने विचार केला ना, अरे आपल्यासोबत लेडीज आहेत काय आहेत. त्या काळामध्ये फक्त मावळे सगळे जोडीदार असे फिरणारे, तलवारी आहेत, राग आहे, राग शत्रू दिसला तर मारून टाकायचा अशा डोक्याची माणसं. आता भांडणं झाली तर थोडंफार होतंय, सोडून देतोय. त्या ठिकाणी शत्रू दिसला तर कुठून कापायचा, कुठून त्याचे तुकडे करायचे हेच विचार. जर त्यांना भागुबाई म्हणलं, भागू म्हणजे भागूचा एक अर्थ म्हणजे पळण्यासारखं. त्याच्यानंतर बाई म्हणजे बाई सारखे पळताय, साधन सोपा विषय. भागुबाई सारख्या पळताय. सूर्याजीनं शब्द वापरल्यावर त्यांना एवढा राग आला. मांजरासारखं पळणारा मावळा शत्रूच्या अंगावर सिंहासारखं फिरलं. गड जिंकण्याचा वेळ किती होता? आजची पहाट ते उद्याची पहाट, म्हणजे सकाळचं त्या ठिकाणी कौरवून यांनी पहाटेच्या चांदण्यामध्ये शत्रूचा ध्वज खाली केला. अरे भगवा ध्वज फडकला. 3 वेळा तोफेचा इशारा राजगडावर प्राप्त झाला. आणि जिजामाता काय म्हणते, अरे बघ शिवबा, अरे बघ शिवबा, माझ्या तान्यानं गड कोंढाणा विजय केला. अरे महाराजांना आनंद झाला. आनंद अश्रू खाली पोचवू लागले. कृष्णा घोडीला खोगीर घातली, टाच मारली. अरे कधी जातोय, कधी माझ्या तान्याला भेटतोय, अरे कधी भेटीत घेतोय आणि कधी गड कोंढाणा जिंकल्याचा आनंद साजरा करतोय. महाराजांचे आनंद अश्रू खाली पोचवू लागले. आपल्या कृष्णा घोडीला खोगीर घातली, टाच मारली. महाराज कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी आले. कुठे आले? कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी आले. स्वागतासाठी कोण उभं नाही. पहिलंच पाऊल गडावर टाकलं आणि जाणवलं गडावर काहीतरी दुःखाचं सावट पसरलंय. अरे येऊन पाहतात तर काय, अरे या ठिकाणी इंच जखमा, अरे इंच जखमा अंगावर झालेल्या असताना, मालुसरेंचे राय तुकडे पडलेले असताना महाराज रडू कोसळले. अरे आपल्या कमरेचा शेला काढला, मालुसरेंचा रक्ताने माखलेला चेहरा पुसला आणि काय म्हणले, अरे मावळ्यांनो असे रडत काय बसला, माझा ताना या स्वराज्याला सोडून गेला. स्वराज्यात गड आला पण माझा सिंह गेला आणि गड आला पण माझा सिंह गेला.
ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करून प्रारंभे, दपावरी थाप तुंतुण्याचा, दपावरी थाप तुंतुण्याचा, शैर हा महाराष्ट्राचा प्राण, शैर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचे गातो गुणगान, जी जी जी, राज्यमाता राजगडाला, राज्यमाता राजगडाला, त्वरित संघ कामाला, बोटाने किल्ला दाविला, कोंढाणा किल्ला दाविला, किल्ल्याच्या पराक्रमाला, किल्ल्याची माहिती घेण्याला, तांधाची वीर गरजला अजिराजी जी, वीर गरजला अजिराजी जी, एवढं भिडले कोळी वाड्याला. अरे संशय आला कोळ्याला, विचारीला नावा गावाला, काय म्हणतो माहितीये का सूर्याजी? अरे कोण कुठून आलाय म्हणतो गडाला. सूर्याजी काय म्हणतो? अरे लेका आलोय तुळजापुरावनी, इथं आंब्याचं जागरण करण्याला. आता मार्मिक भाषेत काय म्हणतो माहितीये का? लेका आलोय तुळजापुरावनी, इथं आंब्याचं जागरण करण्याला, पण तुम्ही दिलीच संधी तर आम्ही घालूच गोंधळ. ही मार्मिक भाषा कोणाला समजत नाही. संधी कोणाकडून पाहिजे होती? संधी कोणाकडून पाहिजे होती? गोंधळ कुठे घालायचा होता? गोंधळ गडावर घालायचा होता. म्हणून सूर्याजी काय बोलला? दिलीच संधी तर घालूच गोंधळ. मार्मिक भाषा कोणाला समजली नाही. जागरण गोंधळाला सुरुवात झाली. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. सूर्याजीचा जागरण गोंधळ चालू आहे. मालुसरे खाली बसला, तुंतुन वाजवतात, म्हणतात अरे सूर्याजी बासकी झाला गोंधळ, अशी काना खाली मार, आवाजच आला पाहिजे. सूर्याजीनं गोंधळ थांबवला, शब्द पलटवला. सूर्याजी बोलू लागला, अरे कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला, तुम्ही आया बहिणी देता दुश्मनाला, लाजा पाहिजे मिशा बाळगायला, जरा देतो बांगड्या लुगड्याला, जरा देतो बांगड्या लुगड्याला, मूर्खांनो नेसा लुगड्याला. अरे उदय भान आया बहिणी गडावर उचलून घेऊन गेला, तुम्ही बांगड्या साड्या घालून घरात बसला. अरे मिशा बाळगता लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. कोणांनी विचारलं नाव घालय, गोंधळी नाही. विचारीला नावा, कोण कुठून आला गडाला, काय म्हणतात? तान्हाजी म्हणते देहाला, किल्ल्याची माहिती घेण्याला, म्हणून आलोय कोळी वाड्याला, कोळी वाड्याला अजिराजी जी, कोळी वाड्याला अजिराजी जी. घेऊशानी फौज तानाजी, बंधू सूर्याजी, अनेक संगतीला मामा शेलार, अनेक संगतीला मामा शेलार. निघे मग सर्व सैन्याचा भार, गडावर येऊन पडकवलं भगवा ध्वजा आणि वार, जी जी जी. तान्हाजी येतात गडावर, तान्हाजी येतात गडावर, उद्या भान झाला हैरान, दोघांचा वारावर वार, तानाजींची उडविली ढाल, तानाजींचा उडविला हात. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं उद्या भानला पाडला धरणीला, आणि पेटून मशाली त्या बाल्य किल्ल्याला. मी शैर ओंकार पढेर गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला जय पार्वती पते हर हर महादेव. बरं तर काय आपली सगळ्यांची इच्छा, आपल्या सगळ्यांची तलवार कुस्ती. आला बार. कशाला सुट्टी? सुट्टी कुठे नाही, उद्या शाळेत जाणार आहे. खाली आहे, चल ते खाली थांबलेत खाली ते. इथूनच जवळ आहे. ढाली तलवारी येऊन पश्चिमीला, उदगा बाबाई तुग जागर नाचे आय गिराला हलाजी.